एनसीपीच्या विलिनीकरणासंबंधी सर्वात मोठी बातमी. शरद पवार यांच्या जर आपण बघितलं तर यांच्या आमदाराच्या लेखीने सुद्धा काही पोस्ट केलेली आहे. म्हणजे आता दोन्ही राष्ट्रवादी एनसीपी एकत्र येण्याची जी माहिती आहे ती समोर येत आहे. तर ही संपूर्ण माहिती आता आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. कोणीही पोस्ट केलेली आहे आणि दोन्ही राष्ट्रवादी एकत्र होणार का, ही संपूर्ण माहिती आपण समजून घेणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया. आजचा आपला जो महत्त्वाचा आहे म्हणजे अजित पवार यांच्या निधनानंतर काही काळ थंडावलेली राष्ट्रवादी काँग्रेस दोन्ही गटाच्या जर आपण बघितलं संभाव्य विलिनीकरणाची चर्चा पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात रंग भरत आहे. यामध्ये जर आपण बघितलं तर गेल्या 15 दिवसांपासून दोन्ही गटातील प्रमुख नेत्यांच्या दिल्ली दौऱ्यामुळे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शरद पवार आणि अमित शहा यांच्या झालेल्या भेटीमुळे नव्या राजकीय समीकरणाचे पुन्हा सुद्धा तर्कवितर्कांना विधान हे आलेलं आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जे आमदार आहेत म्हणजे जितेंद्र आव्हाड यांच्या कन्या नताशा आव्हाड यांनी सोशल मीडियावर जर आपण बघितलं तर एका पोस्टाने चर्चेला अजून सुद्धा उधाण हे मिळालेलं आहे. सध्या राज्यात राष्ट्रवादीच्या दोन्ही गटाबाबत सुरू असलेल्या राजकीय चर्चामध्ये त्या पोस्टकडे विशेष लक्ष दिलेलं आहे. तर काय ही पोस्ट आता आपण ती वाचून घेऊया. तर जेव्हा एखाद्या विशिष्ट राजकीय पक्षाचे खासदार आणि नेते सत्तेत जाण्याचा निर्णय घेतात तेव्हा काहीतरी मोठी घटनाही घडते. कदाचित ज्याची याकडे ईश्वरांचा संकेत म्हणूनच पाहावे लागेल. आपण जिथे आहोत तिथेच राहण्याचा निर्णय घेतला पाहिजे. म्हणजे ही पोस्ट जितेंद्र आव्हाड यांच्या कन्येने टाकलेली आहे. नताशा आव्हाड यांनी काय पोस्ट सांगितलेली आहे तर आपण पुन्हा एकदा समजून घेऊ. जेव्हा एखाद्या विशिष्ट राजकीय पक्षाचे खासदार असो किंवा आमदार असो सत्तेत जाण्याचा निर्णय घेतात तेव्हा काहीतरी मोठी घटना घडते. कदाचित त्यांना याकडे ईश्वराचे संकेत म्हणून पाहावे आणि आपण जिथे आहोत तिथे राहण्याचा निर्णय घ्यावा, असे नताशा आव्हाड यांनी सोशल मीडियावर सांगितलेले आहे. या पोस्टमध्ये कोणत्याही पक्षाचे किंवा नेत्याचे नाव त्यांनी नसले तरी ती सध्या राजकीय घडामोडीशी जोडून पाहिले जात असल्याचे विविध स्रोतांमधून कळते. दिल्लीतील भेटीमुळे सुद्धा तर्क हे वाढलेले आहे. जर आपण बघितलं गेल्या काही दिवसात राष्ट्रवादीच्या नेत्यांनी जर आपण बघितलं तर दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या भेटी सुद्धा स्वतंत्रपणे भेटी घेतलेल्या आहे. यामध्ये जर बघितलं अशी आधी शरद पवार, त्यानंतर खासदार सुप्रिया सुळे, त्यानंतर राष्ट्रवादी पक्षाध्यक्ष सुनील तटकरे दिल्लीत भाजपच्या केंद्रीय नेत्याशी चर्चा सुद्धा केलेली आहे. या भेटीची कारणे संबंधित नेत्यांकडून वेगवेगळी सांगण्यात जात आहे. तरी ज्या राजकीय पक्षात एकाच कालावधीत झालेल्या त्यांच्या राजकीय अर्थाबाबत अनेक सुद्धा तर्क लावले जात आहे. विलिनीकरणाच्या चर्चेला चालना का मिळाली आता आपण ते समजून घेऊ. सुनेत्र पवार यांनी काही दिवसापूर्वी सांगितलं होतं की एका गटातील एकत्र येण्याची सकारात्मक भूमिका व्यक्त केली आहे. त्यानंतर दोन्ही बाजूच्या काही नेत्यांनी संवाद झाल्याची सुद्धा माहिती समोर येत आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या दोन्ही गटामध्ये पुन्हा एकत्र येण्याची चर्चा असल्याचे बोलले जाऊ लागले. याच आज सुनील तटकरे विलिनीकरणाचा प्रस्ताव आला तर यावर विचार केला जाईल त्यांनी सुद्धा सांगितले. मात्र शरद पवार यांनी कोणतीही विलिनीकरणाला प्रश्न नसल्याचे स्पष्ट चर्चा फेटाळून लावल्याचे समोर येत आहे. चर्चांना उदाहरण म्हणजे नताशा आव्हाड यांनी सोशल मीडियाच्या पोस्टनंतर या सर्व घडामोडींना आणखीन वेग आला. एकीकडे बैठका, दुसरीकडे विलीनीकरण, वेगवेगळे संकेत, त्याच्याबरोबर अनेक गोष्टी यामुळे राज्याच्या राजकारणात विविध तर्कवितर्कांना पुन्हा एकदा उदाहरण आलेलं आहे. तर ही होती संपूर्ण माहिती. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र व्हावेत का, तुमचं काय मत आहे नक्की कमेंटमध्ये कळवा. धन्यवाद.